नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवरती आहे। मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर। राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीस। कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस। नापिकी, अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकरी हवालदिल। सरकारनं कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात मागील 25 वर्षात 6513 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। त्यात केवळ 2618 आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या, तर 3714 प्रकरणं अपात्र ठरली आहेत। या वर्षातही शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू आहे। जानेवारी ते डिसेंबर पर्यंत 340 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय। अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, तर दुसरीकडे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेनं कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे। याकडे कृषी मंत्री लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकरी आज मेटाकुटीस आलेला, अतिवृष्टीमुळे सगळं काही खरडून गेलेलं आहे आणि हे वसुलीसाठी एकीकडे तगादा लावणे आणि दुसरीकडे शासन म्हणते की माफ करणे, यामुळे आम्ही सगळं संभ्रमावस्थेत सापडलेलो आहोत। तरी शासनाला विनंती करतो की याबाबत आपली भूमिका स्पष्ट आणि क्लिअर करावी आणि बँकेला तसे आदेश द्यावे की आपण कुठल्याही प्रकारचे अशी दमदाटी करू नये। शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वाढलेला कर्जाचा बोजा हे शासन धोरणाचे पाप आहे। शेतमालाला हमीभाव मिळत नाही, नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढतोय। बँकांनी कर्जाची वसुली करू नये असे आदेश असताना शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जाते। यामुळे आणखी आत्महत्या वाढण्याचा धोका आहे। राज्य सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि बँकांना सक्तीनं कर्ज वसुली करू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी करू लागलेत। एकीकडे शासन हा कर्जमुक्त करण्याची वल्गना करतोय 30 जून 2026 पर्यंत, व दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बँका या वसुलीसाठी तगादा लावत आहे। याचा मी जाहीर निषेध करतो। शासनाने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो। निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन महायुतीच्या नेत्यांनी मते पदरात पाडून घेतली। आता सत्ता येताच राज्य सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलाय। अतिवृष्टी नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये। उलट बँका कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवून जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप होतोय। शेतकऱ्यांच्या आशा कर्जमाफीमुळे पल्लवित झाल्या होत्या, पण एकीकडे कर्जमाफीची घोषणा करायची, दुसरीकडे बँकेमार्फत कोर्टातून शेतकऱ्यांना नोटीस द्यायचा, हा कोणता शेतकऱ्यांना न्याय आहे? ज्या बँकेच्या मॅनेजरनी कोर्टामार्फत शेतकऱ्यांना नोटीस पाहून सक्तीची वसुली चालू केलेली आहे, त्या मॅनेजरला या शासनाने तात्काळ निलंबित करावे। शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि आता हे तुम्ही कुठचं नवीन आयोग काढलं, जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक पुढे करायचं। जे काय 32,200 कोटी रुपयाचं सरकारनं पॅकेज दिलंय त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पुढचे 6 महिने कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची कसलीही वसुली होणार नाही। आणि जर अशी यवतमाळ जिल्ह्यामध्ये बँकेकडून नोटीस देऊन जर वसुली केली जात असेल तर सरकार बोलतंय एक आणि करतंय एक, शेतकऱ्यांच्या जीवाशी सरकार खेळतंय, हेच त्यातला अर्थ आहे। यवतमाळ जिल्ह्यात 4,19,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्यात आलं होतं। त्यात 71,762 शेतकरी थकबाकीदार आहेत। कोणत्याही शेतकऱ्याकडून सक्तीनं कर्ज वसुली करण्यात येत नाही। लोक अदालतीचं आयोजन न्यायालय करते। अशा वेळी थकबाकीदारांची यादी मागितली जाते। तडजोड करण्यासाठी प्रकरणं लोक अदालतमध्ये ठेवण्यात येतात। यात कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही। एका म्हणजे त्रैमासिक एक लोक अदालत असते, ती बँकांना ही सूचना असते की आपण आपले काही थकीत वगैरे कर्जदार असलात तर त्यांना आपण काय ते इथे बोलून संगनमताने काही जर तडजोड होत असली तर त्याकरिता आपला
कोर्ट जे आम्हाला मागवतात असतात ॲप्लिकेशन नावे वगैरे, तर आम्ही त्यांना आमची नावे देतो त्यांना, की जेणेकरून ते लोक आपल्यापर्यंत येईल आणि संगनमताने हे होत असते. याच्यामध्ये काही कुणाची काही बळजबरी नसते, ही एक संगनमत असते. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गानं अवकृपा केली आहे. काही शेतकऱ्यांना सावकाराचा जाच आहे. आता मायबाप सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.